मित्रांनो गुड मॉर्निंग। आता वाजले आहे रात्रीचे 3 आणि आता आपण बारी या गावाच्या पायथ्याशी थांबलेलो होतो आणि आता वाजलेले 3:30। आता आपण रात्रीला स्टे केला होता कुंडलिक खाडे यांच्या घरी, तर टेंट वगैरे या ठिकाणी लावले गेले होते। तर आता आपण जाणार आहोत कळसुबाई शिखर बघण्यासाठी। तर आता आपण सध्या बारी या गावामध्ये होतो, तर चला मित्रांनो जाऊया आता आपण कळसुबाई शिखर बघण्यासाठी। तिथला सनराईज वगैरे कसा आहे तर सकाळी आपण बघणार आहोत, तर चला। मित्रांनो आता सध्या आपण आहोत या बारी विलेजच्या वरती, बारी या गावाच्या वरती। कळसुबाईचं एक छोटंसं मंदिर आहे। ज्या पर्यटकांना येणं जमत नसेल, कळसुबाई शिखर चढणं जमत असेल तर खाली सुद्धा एक कळसुबाईचं मंदिर आहे आणि या मंदिरावरती आता आपण येऊन थांबलेलो आहोत। आता थोडीशी पार आपण चढाई करून सनी या ठिकाणी आता थांबलो आहोत। तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे हेच ते या ठिकाणी कळसुबाईचं जे मंदिर आहे ते माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता। आणि असं सध्या तरी या ठिकाणी असा हा थोडासा पठार आहे आणि या पठाराच्या मागे सध्या कळसुबाईचं मंदिर आहे। तर मित्रांनो माझ्या पाठीमागे तुम्ही बघत असाल तर या पाठीमागे वरती कळसुबाई शिखर, तर आपल्याला आता चढाई करून वरती जायचं आहे। मित्र हो, आता आपण सध्या आपल्याला पहिला पॅच चालू झालेला आहे रेलिंगचा। पोरं खूप दमले आहेत आणि खतरनाक अशी या ठिकाणी गरमी आहे आणि हवा पण नाही आहे। तर सध्या पावसाचं वातावरण असल्या कारणामुळे खूप अशी गरमी होत आहे आणि सर्व मुलं असे हे थकून गेलेले आहेत। तर आता सध्या आपण पायऱ्यांचे पॅच चालू केले आहेत। आता सध्या आपल्याला पहिला रेलिंगचा पॅच चालू झाला आहे, तर आपण चला जाऊया वरती। मित्रांनो आता आपण ट्रेक करत करत या हॉटेल ठिकाणी पोहोचलो। तर खरंच खूप असा आज गरमी व्हायला लागली आहे। सध्या हवा वगैरे खूप असं दमट वातावरण आहे पाणी पडल्यामुळे आणि आता सध्या सर्व मुलं असे थकून झालेले आहे। आता आपलाच ट्रेकला कमीत कमी 6 ते 7 महिने जवळपास झालेली होती, त्यामुळे आता पहिल्यांदा ट्रेकिंग स्टार्ट केली कळसुबाईची। तर आता आपण जाणार आहोत आता कळसुबाई शिखराची। आता ही मला तरी असं वाटतं 25% आपण चढून वरती आलेलो आहोत, आता वरती जाणार आहोत। तर चला बघूया आता आपण कळसुबाई शिखरचं रेलिंग वगैरे पायऱ्या आता कशा आहेत तर चला मित्रांनो। मित्रांनो आता सध्या सकाळ झालेली आहे, 6, 6:15चा हा टायमिंग आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर असं क्लायमेट झालेलं आहे आणि खूप सुंदर असं धुके आहे सध्या सह्याद्रीमध्ये। आता आपण सध्या कारण मे महिना स्टार्ट असताना सुद्धा पाण्याचं वातावरण आहे या पाण्यामध्ये आणि आता आपण कळसुबाईच्या पायथ्याशी आलेलो आहोत आणि आपण सर्व हा ट्रेक पूर्ण केला। तर आता आपण बघूया इथला आता सनराईज। मित्र हो, आता आपण जे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई शिखर 1646 मीटर, ते सर्व आपण 3:30 वाजता हा ट्रेक स्टार्ट केला होता बारी या गावातून आणि फायनली मित्रांनो आता आपण हा ट्रेक कंप्लीट केलेला आहे आणि आता आपण कळसुबाई शिखरावरती पोहोचलेलो आहोत। आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा
सध्या वातावरण आहे आणि सर्वपैकी असं धुके आहे। तर चला मित्रांनो, जाऊया आता कळसू मातेच्या दर्शनासाठी। आपण आलेलो होतो सामरद या गावाला आणि 2 दिवसाचा असा हा प्लॅन आपला होता। तर त्यामध्ये आता सध्याला आपण जे जुगनू असतात म्हणजेच काजवे या महोत्सव, आता काजवे महोत्सव सध्या चालू आहे, म्हणजे 7 जूनपर्यंत हा महोत्सव असतो आणि आजच तो आपण रात्री 8:30-9चा टायमिंग आहे आणि तो आज आपण बघणार आहोत। तर आपण सामरद या गावापासून थोडंसं बाहेर आलेलो आहोत आणि या ठिकाणी खूप सारे असे काजवे, म्हणजेच आपल्याकडे त्याला सादाड्याचं झाड असं म्हणतात, त्या सादाड्याच्या झाडाला खूप असे काजवे असतात। तर आता चला मित्रांनो, आपण ते बघणार आहोत काजवे। तो आता आपण या ठिकाणी आपल्या गाड्या सर्व पार्क केलेल्या आहात आणि आता आपण जाणार आहोत काजवे बघण्यासाठी। तर सर्व गाड्या आपण या ठिकाणी पार्क केल्या आहात। तर चला मित्रांनो, जाऊया आता आपण काजवे बघण्यासाठी। मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती सुंदर असे हे काजवे या ठिकाणी दिसत आहे। तर आपल्याजवळ चांगल्या प्रकारे लेन्स असल्या कारणाने हे सर्व तुम्हाला काजवे दिसायला मिळत आहे। आता सध्या खूप असा अंधार आहे, तरी पण माझ्याकडे कॅमेराने शूट केल्यामुळे हा तुम्हाला सर्वपैकी काजवे दिसू शकतात। आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता ही जी अदलंग वलंग कुलंगड ही जी लाईन आहे, हे माझा बोट आहे आणि या साईडला सुद्धा कळसुबाई शिखर आहे आणि कळसुबाई शिखरच्या पायथ्याशी इकडं सामरद या गावाकडे आम्ही आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता असे हे काजवेचा सध्या महोत्सव चालू आहे। ही जी सह्याद्रीची रांग आहे आणि समोरच अदंग मदंग कुलंगड तुम्ही बघू शकता आणि या साईडला सर्व असे काजव्याचा सध्या महोत्सव चालू आहे। प्रत्येक झाडावरती तुम्हाला काजवे बघायला मिळणार आहे।
आणि आमचे सर्व मित्र या ठिकाणी काजवे टॉर्च वगैरे बंद करून बसलेले आहेत काजवे बघण्यासाठी। तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर्व हे काजवे बघण्यासाठी थांबलेले आहात। आताच आपण काजवा महोत्सव कसा वाटला आपल्याला, तर खूप सुंदर असं हे नैसर्गिक एक हे होतं मित्रांनो। खरंच खूप सुंदर असा हा काजव्याचा महोत्सव होता। हा मित्रांनो मार्च ते 7 जूनपर्यंत असतो, काहीतरी 4-5 दिवसामध्ये। तर मित्रांनो आपल्याला हा काजवा महोत्सव कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा। खरंच खूप सुंदर असं हे काजव्याचं हे होतं सध्या। आणि आता आपण जर मित्रांनो आपल्याला काजवे बघायचे असेल तर पुढच्या वर्षी नक्की या सँदन व्हॅली आणि कळसुबाई शिखर या पायथ्याशी असलेले हे गावं आहेत, याच ठिकाणी हे काजवा महोत्सव पाहायला मिळतो। आणि जर मित्रांनो आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ आणि असेच नवीन काहीतरी गोष्टी तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत। तर चला मित्रांनो भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये। चला आपण उद्या आता सँदन व्हॅली वगैरे करणार आहोत। चला मित्रांनो। मित्रांनो माझ्यासोबत आहेत गोरख भाऊ, हे साम्रद या गावाचे आहेत। आणि आपल्याला जर स्टे वगैरे आणि जेवणाचे वगैरे रॅपलिंग वगैरे करायचे असेल तर गोरख भाऊकडे साम्रद या ठिकाणी हॉटेल स्टार म्हणून सनी हे हॉटेल आहे। तर येताच एंट्रीला कमानीजवळ हॉटेल स्टार म्हणून सनी भाऊचे हॉटेल आहे। तर तुम्हाला जर या ठिकाणी स्टे वगैरे किंवा रॅपलिंग करायचं असेल किंवा जेवायचं असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये गोरख बांडे यांचा नंबर देतोय। तर आपण जाऊन नक्की तो नंबर बघा आणि आपल्याला जर राहायचं असेल तर आपली त्या ठिकाणी व्यवस्थासुद्धा होऊ शकते। तर आता आपण गोरख भाऊन आपण आलो होतो रॅपलिंग करण्यासाठी। तर आम्ही त्यांच्याकडे कॅम्पिंग वगैरे केलेली आहेत, कारण टेंट वगैरे लावून। तर या याच्यामध्ये किती लोक येत असतात तुमच्याकडे आणि काय काय व्यवस्था होऊ शकते आपल्याकडे? 40 ते 50 लोक येऊ शकतात। 40 ते 50 लोक तेवढे लोकांची स्वयंपाक वगैरे सगळं रेडी होऊ शकतं सगळं। आणि रॅपलिंग वगैरे जर एखाद्या ठिकाणी करायची असेल तर ती सुद्धा व्यवस्था होऊ शकते। आता सध्या रॅपलिंग चालू आहे की बंद आहे? सध्या रॅपलिंग चालू आहे। रॅपलिंग करण्यावरती व्यवस्था आहे। हो खाली हो का? आता आहोत आपण साम्रद या गावी आणि आज जाणार आहोत आपण सँदन व्हॅली बघण्यासाठी। तर आता आपण निघालो आहोत सँदन व्हॅली या ठिकाणी। तर तुम्ही बघू शकता की सुंदर असं हे सुद्धा वातावरण आहे आणि आजचा दिवस आहे आपला दुसरा। चला आता आपण जाऊया सँदन व्हॅली या ठिकाणी। आता सध्या आपण साम्रद गावी या ठिकाणी आहोत आणि सँदन व्हॅलीसाठी आपल्याला या ठिकाणी खूप अशी मोठी पार्किंग आहे। तर तुम्हाला जर या ठिकाणी येऊन सगळी गाडी पार्क लागते आणि साईडला रतनगडच्या पायथ्याशी सँदन दरी या दरीमध्ये आपण आता जाणार आहोत। तर चला मित्रांनो जाऊया आता सँदन दरीकडे आपण। मित्रांनो फायनली आपण येऊन पोहोचलेलो आहोत सँदन व्हॅलीच्या गेटवरती आणि तुम्ही बघू शकता याच ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या वतीने या ठिकाणी ही कमान लावली गेली आहे। तर याच ठिकाणून मित्रांनो सँदन व्हॅली स्टार्ट होते। आशिया क्रमांकाच्या दुसऱ्या क्रमांकाची व्हॅली म्हणून ओळखल्या जाणारी ही सँदन व्हॅली आहेत आणि समोरच त्याच्यावरतून रतनगडसुद्धा या ठिकाणून तुम्हाला पाहता येतोय। तर चला आता आपण जाऊया आता सँदन व्हॅलीचे ड्रोन शॉट
पाहण्यासाठी. आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची व्हॅली म्हणून ओळखण्यात जाणारी हीच सॅंदन व्हॅली आहे. आम्ही निघालो होतो सॅंदन व्हॅलीकडे. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा. जर मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन करायला विसरू नका. व आपल्या मित्र व मैत्री परिवारांना सुद्धा सांगा चॅनल सबस्क्राईब करायला. चला मित्रांनो, भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टेक केअर. गुड बाय. जय महाराष्ट्र.